शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अय्यर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वांचं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. अखेर निकाल आला. निकाल काय आला हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. निकाल तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं मान्य आहे का? आणि अनपेक्षित आहेत. मान्य अमान्यापेक्षा हे अनपेक्षित आहेत. म्हणजे असं अशक्य आहे असंही म्हटलं तरी ते अयोग्य होणं आणि धक्कादायक पण आहे. कारण आम्ही ग्राउंडवरती ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी एकंदरीत वातावरण वेगळं वाटत होतं आणि मताच्या रूपाने मी समजू शकतोच, ठीक आहे सरकार आलं नाही आलं एवढ्यापर्यंत जरी झालं असता तरी गोष्ट निराळी आणि एक सशक्त विपक्ष म्हणून घेऊन पण आपल्याला मतदान झालं असता तरी देखील एक समजून आपण घेऊ शकलो असतो. परंतु अशा प्रकारे एवढं फरकाने मतदार संख्या कमी होणे किंवा मतदारसंख्या समोरच्याला आघाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मिळणे हे थोडं आश्चर्यजनक आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विश्लेषण करावं लागेल. या गोष्टीचा सर्व बाबतीतली चर्चा करावी लागेल आणि ग्रासरूटवरती असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांच्याकडनं पण वेगळं फिलर्स घेऊन घ्यावं लागेल. मला असं वाटतं तरच एक भूमिका किंबहुना प्रतिक्रिया देणं उचित होईल. आणि अर्थात काल राऊतसाहेब बोलले, आदरणीय साहेब पण बोलले आहेत या विषयावरती. त्यात आम्ही अजून बोलणं उचित होणार नाही. परंतु निश्चितपणे धक्कादायक आहेत, आश्चर्यचकित करणार आहेत आणि खूप बोध घेणारा पण आहेत आणि त्या दृष्टिकोनातून संशयास्पद पण आहे की बा एवढं असं होऊ शकतो का. दुसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर आपले अनेक विद्यमान आमदार जे तुम्ही निष्ठावंत वारंवार त्या आमदारांना म्हणत होतात ते विद्यमान आमदार देखील पडलेले आहेत. त्याच्यामध्ये राजन साळवी कोकणातून आहेत, वैभव नाईक आहेत, रमेश कोरगावकर आहेत, ऋतुजा लटके आहेत. अशा अनेक दिग्गज आमदारांना देखील जे आहे ते पराभव पत्करावा लागला आहे. तेच दुर्दैवी आहे की एवढ्या निष्ठेने काम करून एवढे लोकांची सेवा करून प्रामाणिकपणे जनसेवा तर केली, लोकांची केली, एवढी प्रामाणिकता दाखवला, अनेक आमिषाला बळी न पडता ते आज पक्षाबरोबर राहिलेत आणि अशांचा पराभव हा वेदनादायक आहेत, खेदजनक आहेत. आणि मग अशा लोकांचंही कसं हे पराभव होऊ शकतो. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी जल्लोष केलं, जे टेबलवर नाचले ते आणि ज्यांच्याबद्दल तिरस्कार लोकांच्या मनामध्ये होता अशी लोक निवडून येतात तर ही लोकशाहीला पण एक घातक प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि लोकशाहीमध्ये अशा दृष्टिकोनातून जर निर्णय येणार असतील तर मग नेमकं आम्ही जे विचारांनी लढतो आहे, आम्ही ज्यांच्यासाठी लढतो आहे, ही लढाई अजून सक्षम रीतीने टिकवणं कितपर्यंत ती पूर्णत्वातला आणून टिकून राहील हा एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नकारता येणार. कारण अमाप पैशाचा वापर झालेला आहे. हे डोळे बंद करून घेऊन सर्व निवडून आलेले उमेदवार पण मान्य करतील, पडलेले उमेदवार पण निवडून मान्य करतील की एवढं पैसा या राज्याने आणि एवढा पैशाचा पाऊस या राज्याने या अगोदर कधी बघितलं नव्हतं. आणि त्याला बळी जर आपला मतदार राजा पडत असेल तर हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे की बघ नेमकं मग आपण कुठे चाललो आहे. अब्दुल सत्तार असं म्हणतात की मी हारावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक देखील मागितली. त्या भीकेला देखील लोकांनी नाकारलं. आत्माच नाही राहिला तर तुम्ही आत्मपरीक्षण काय करणार असं अब्दुल सत्तार म्हणतात. काय अशा लोक ज्यांनी आपलाच आत्मा घाणी ठेवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ते आता त्यांच्या व्यक्ती म्हणून बोलणं आपण उचित होणार नाही. परंतु ते पहिले एका पक्षात होते, त्यांच्या दुसऱ्या पक्षात आले, त्यांच्या आता परत हे झाले, त्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर काय त्यांना अशी प्रतिक्रिया द्यायची. आणि मला वाटते हे सत्तेचा जी प्रतिक्रिया अशी काही लोक देत आहेत यातूनच समजते की हे सत्तेचं कसं माज आलेलं आहे किंवा सत्तेचा कसं एक अहंकार आहे या लोकांमध्ये. आणि तो अहंकार खालपर्यंत पुढच्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणामध्ये किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये दिसेलच. आणि अशावेळी ज्यावेळी अशी लोक बोलत आहेत मला असं वाटते त्यावेळी आमचे कार्यकर्ते जे आज थोडा डिमोरलाइज झालेले आहेत त्यांना देखील सांगणं आहे किंवा आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. परत एकदा जिद्द न करता ही लोकशाही टिकवण्याची भूमिका जर आपल्याला घ्यावी लागेल तर आपल्याला एक संघ होऊन आदरणीय पक्षप्रमुखांच्या मागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. हे झालं संपूर्ण राज्याच्या निकालाच्या बाबतीत. पण वरळीमधून देखील 2019ला मोठं मताधिक्य जे आहे ते आदित्य ठाकरे यांना आलं होतं. यावेळेस आव्हानं जास्त होती कारण की दोन पक्ष त्या ठिकाणी मैदानात उतरले होते. आदित्य ठाकरे यांचा 9,000पेक्षा जास्त मतांनी विजयी झाला आहे. तुम्ही देखील त्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण होतात, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक गोष्ट तर नक्की आहे की गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना समोर उमेदवारच नव्हता. म्हणजे मी त्यांच्यावर राहण्याची भूमिका घेतल्यामुळे उमेदवारच नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करावा लागला आणि ती संख्या एक सामाजिक दृष्टिकोनातून जी त्यांना मत मिळालेली आहे. आणि त्यानंतर निश्चितपणे की एक BJP आमच्याबरोबर त्यावेळी होती, जी BJP आज यावी नव्हती. त्यावेळी एक संघ पक्ष होता, आज तो एक संघ नाही आहे.
दुसरी गोष्ट हे जे स्विंग जे दिसते आहेत म्हणजे आता आहे की नाही हा नंतरचा भाग आहे, त्याचा एक परिणाम आहे. हायराईज बिल्डिंग्स आणि हायराईज एरियामध्ये पण काय झालेलं हे आम्हाला बघावं लागणार आहे. आणि त्यातून दुसरी गोष्ट मनसेसारखा पक्ष ज्यांनी गेल्यावेळी वेगळी भूमिका घेतली होती, यावेळी वेगळी भूमिका घेतलेली आहे. या सर्व गोष्टीचा जर आपण बारकाईने अभ्यास जर केलं तर मला असं वाटते फार समाधानकारक नाही, परंतु शेवटी विजय आहे आणि ते आपण मान्यच केलं पाहिजे. किमान तेवढी तरी देखील आम्ही ताकदीने हा किल्ला लढून कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि मतदारांच्या विश्वासावरती आम्ही टिकून शकलो, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. वारंवार वरळी मतदारसंघावरती भाजपकडून आणि शिंदे गटाकडून आणि मनसेकडून देखील टीका केली जात होती की आदित्य ठाकरे मतदारसंघात फिरत नाहीत, लोकांमध्ये जात नाहीत आणि त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकीमध्ये त्यांना दिसतील. ते परिणाम दिसलेत असं देखील त्यांच्याकडून आता म्हणणं आहे, कारण तुम्ही म्हणताय की हायराईजमध्ये थोडेफार मताधिक्य कमी झाल्याचं दिसतंय. ते आता ॲनालायसिस करावं लागेल. मी म्हणत नाही की हायराईजमध्ये म्हणजे हायराईजचं काय झालं आहे, स्लम पॉकेट्समध्ये काय झालं, हे सर्व आकडे आल्यानंतर मला असं वाटते त्यात विश्लेषण करणं योग्य होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की जे टीका करतायत, ज्यांनी उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार 10 वर्ष या अगोदर खासदार होते, तेही लोकप्रतिनिधी होते. पण मला असं वाटते अशा टीका कितपर्यंत उचित आहेत आणि ते कधीच दिसले नाही हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्यांचा एक होता. म्हणजे त्यांनी तर अदृश्य म्हटलेले आहेत. अहो, राज्याचं नेतृत्व एक माणूस करतोय, तुमच्या TV चॅनल सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. एवढंच नाही, गणपती असेल, नवरात्र असेल, अनेक प्रश्नासाठी मंत्रालयापासून तर कार्यालयापासून पर्यंत त्यांनी बैठका लावले. म्हणजे त्यांचा जनसंपर्क नाही असं म्हणणं अयोग्य होणार आहे. आणि त्यांचा जनसंपर्क हा सातत्याने होता. एक राज्याची लढाई लढत असताना त्याला मर्यादा असतात. शेवटी तो नेतृत्व ज्यावेळी राज्याचा एक पक्षाचा एक प्रतिनिधी किंवा एक नेता करतो त्यावेळी आपण असं संकुचित होऊन विचार करण्यात अर्थ नाही. आणि मी असेल, सुनील शिंदेजी असतील, आशिष चिमुरकर असतील, अनेक दिग्गज लोक आहेत, किशोरीताई असतील, सुनील अहिर असतील, स्नेहलताई असतील, ही जी मंडळी जी होती यांचा जनसंपर्क आणि सर्वात महत्त्वाचा आमचा शाखा प्रमुख, शाखा समन्वयक ह्याचा जो संपर्क होता तो त्याच्यासाठी लोक नेहमीच आमच्या मागे होते आणि तो पाठबळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. एवढं मोठं संख्याबळ असताना, एवढं मोठं पाठबळ असताना मताधिक्य कमी झाले, त्याच्यामुळे लोकसभा नाही, तुम्ही बघा ना, गेल्या आणि आताची तुलनाच होऊ शकत नाही, कारण गेल्यावेळी तर उमेदवारच नव्हता ना. असं तुम्ही बघितलं असेल. म्हणजे मी तिकडे राष्ट्रवादीमध्ये मी त्यावेळी असतो तर कदाचित तो मताधिक्य मिळाला असता किंवा मिळाला नसता असं नाही, कारण माझा मतदारसंघ होता तो. किंवा सुनील शिंदे असते, उदाहरण म्हणतो, म्हणजे त्यांच्या विरुद्ध असं म्हणत नाही, उदाहरण, तर अनेक वेळा अनेक निर्णय लागले असते. आज त्यावेळी कोणीच नव्हता. आता जी एकंदरीत राज्याची परिस्थिती तुम्ही पाहता आणि त्याहीपेक्षा 2 पक्ष वेगवेगळे झालेले आहेत. एक हिंदू मतदारांना मांडणारा जो वर्ग जो होता, BJPचा जो होता, तो तिकडनं कुठेतरी शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळालेलं, हे आपण नकारू शकणार नाही आहे. अर्थात त्याला परत कसं आणायचं, काय नाही आणायचं, हे आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करावा लागेल. पण लोकसभेमध्ये आमचं एक वेगळं मतधिक्य होतं, त्याच्यापेक्षा जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळाले अशी परिस्थिती असताना. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.